नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे पितृपक्ष विशेष अशी एक रेसिपी बघतोय। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि अवघ्या 5 मिनिटात होते ही रेसिपी। कुठेही आपल्याला पाणी उकळून घ्यायची गरज नाही आहे, थापायची गरज नाही आहे वडीसाठी, किंवा आपल्याला मिरचीचं वाटण बनवायची ही गरज नाही आहे। आपण एक असा सिक्रेट पदार्थ त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण ही वडी आज इथे छान अशी बनवणार आहोत। अगदी चवीला भन्नाट होते। त्यासाठी आपण बघूया पुढे ती कशी बनवायची आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला एक वाटी घ्यायची किंवा मेजरमेंट। आता इथे मी वाटीचं प्रमाण दाखवते तुम्हाला, कोणतंही तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आणि त्याच मेजरमेंटने आपल्याला पाणी आणि पीठ घ्यायचं आहे। तर इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अगदी चाळून घेतलेलं आहे छान असं बेसन। ते बेसन अगदी हलक्या हाताने दाबून भरलेलं आहे त्या वाटीमध्ये। ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून अगदी विस्करच्या साह्याने छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे आपल्याला। अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि कोणत्याही म्हणजे कोणीही अगदी सहज बनवू शकेल, कुठेही फसत नाही ही वडी। अशा पद्धतीची वडी आज आपण इथे बघतोय। त्याच्यामध्ये बघा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। इथे बघा मी तुम्हाला जो पदार्थ बोलले की मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तर इथे मी वापरलेला आहे ठेचा। तर ठेच्यामध्ये अगदी सुंदर लागते, खूप छान लागते। तर आपण आज इथे ठेच्यामध्ये ही पाटवडी बनवणार आहोत। तर इथे आमच्याकडे थापीव वडी बोललं जातं, तुमच्याकडे काय बोललं जातं? पाटवडी, बेसनवडी, थापीव वडी नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे बघा कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरीची फोडणी घातलेली आहे, जिरं मोहरीची, थोडीशी हिंग घातलेलं आहे बघा, हळद घातलेली आहे आणि आता इथे मी पीठ। तर ह्याच्यामध्ये पीठ घातल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं आपण ठेचा घालायचं विसरलो, तर तेव्हाच मी त्याच्यामध्ये ठेचा पण घातलेला आहे। तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर ठेचाही घातलेला आहे बघा आणि ठेचा घालून नंतर आपण पहिलं मीठ घातलेलंच होतं पिठामध्ये, त्याच्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाही। आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची। कढईने म्हणजे कढई आपली पीठ सोडायला लागली की आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला या स्टेजला बारीक गॅस करून लो फ्लेमवरती आपल्याला 1 मिनिटासाठी एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा इथे मी तेल लावून घेतलेलं आहे एका ताटाला। आपल्याला ज्याच्यामध्ये ते काढायचं आहे, गोळा छान असा मळता यावा अशा पद्धतीने बघा इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ताटाला कुठेही हे बेसन आपलं चिकटणार नाही। आणि थोडंसं असं स्प्रेड करून सगळीकडे पसरवून अगदी छान असं थंड करायला ठेवून द्यायचं। आता बघा इथे पीठ थंडही झालेलं आहे आपलं। अगदी आपण भाकरीचं पीठ कसं मळतो ना मर्दून अगदी तसं छान असं मळून घ्यायचं आहे बघा, म्हणजे कुठेही आपल्या वडीला कुठेही लाटताना क्रॅक पडणार नाही, चिरा पडणार नाहीत। अगदी छान आपली चपाती जशी लाटतो तसं अगदी छान आपल्याला लाटता येईल अशा पद्धतीने। तर इथे बघा मी आता ही वडी कशी करते, ना थापलेली आहे इथे आपण, ना आपण इथे म्हणजे पीठ वगैरे असं आपण वाफवले वगैरे काहीच नाही, पाणी उकळून वगैरे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पळपुटावरती मी लाटून घेतलेली आहे। सेम अगदी चपाती आपण लाटतो त्या पद्धतीने। थोडंसं बघा अगदी बरोबर छान असं झालेली आहे, एकसारखी झालेली आहे आणि अगदी किंचितच्या साईडला कुठेतरी चिरा दिसतात आहे, तर त्या आपल्या तशा दिसू नये यासाठी बघा साईडचं पण मी काढून घेते। अशा पद्धतीने साईडचं काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जशा हव्या तशा त्रिकोणी आकार, चौकोनी, तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही इथे वड्या पाडून घेऊ शकता। आता हे साईडचं काढून घेतलेलं आहे आपण। आता इथे बघा ह्याच्यावरती खिसण्यासाठी मी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता, मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर ते छान असं खिसून घालायचं आणि
नंतर बघा त्याच्यावरती आपण घालणार आहोत पांढरे तीळ आणि अगदी 1 चमचा घेतलेले आहेत मी. तेही छान असे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे, म्हणजे अगदी खाताना वडी कसं दाताखाली आले की खायलाही छान लागतात. आणि ठेचा घातल्यामुळे मेन म्हणजे वडी एकदम भन्नाट होते चवीला. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मिरचीचं वाटण आपण बनवतो, तर त्या मिरचीचं वाटण बनवण्यापेक्षा एकदा ठेचा घालून बघा, खूप छान होते चवीला वडी. आणि बघा अशा पद्धतीनं थोडीशी कोथिंबीर घातली वरतून आणि नंतर थोडंसं लाटण्यानं फिरवून घेतलेलं आहे. लाटण्यानं फिरवलं म्हणजे कसं की अगदी छान असं आपलं खोबऱ्याचं जे वरचा किस आहे तोही छान अगदी पिठामध्ये मस्त दाबून बसतो. तीळही छान बसतात, म्हणजे कुठेही आपलं वडी उचलली तर तीळ खोबरं पडलं जात नाही. तर बघा अशा पद्धतीनं वड्या मी अगदी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत चाकूनी, सुरीच्या साह्याने. आणि इथे तुम्ही बघू शकता, अगदी तुम्ही शंकरपाळी करायचे तसंही करू शकता. आता इथे मी कापण्या पण कसं बनवतो अशा छान पद्धतीने बघा इथे वड्या बनवलेल्या आहेत आणि अगदी झटपट वड्या होतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ठेचा घालूनच ट्राय करून बघा. आमच्याकडे खरडा बोलतात, पण मी इथे आता तुम्हाला ठेचाच बोललेली आहे. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही वडी आपली आवडली असेल, थोडी जरी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. आणि हे जे आपण साईडचे तुकडे होते ते काढून घेतलेले होते ते आहेत. आणि वडी कशी बनली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.